नमस्कार. सध्या आपण अंबड शहरातील सुरंगीनगर येथे असलेल्या राधाताई भालेकर यांच्याकडे आलेलो आहोत. राधाताई भालेकरांच्या संदर्भात जर सांगायचं जर झाले तर मागील 20 वर्षापासून राधाताई भालेकर ह्या दोन्ही भाषेचे काम करतात. पण त्यासोबतच आम्हाला त्यांच्या अंगात असलेली एक वेगळी कला असली की मागील 15 वर्षापासून बच्चू म्हणजे लहान जे बाळ असतं त्या बाळाचे मालिश करणं वगैरे तेही ते काम करतं मागील 15 वर्षापासून त्यांनी, परंतु अद्यापर्यंत आम्हाला त्यांनी कधी सांगितलं नाही. आमच्याकडून अशीच एक दिवस एक जणाने आमच्या जवळच्या माणसांनी माहिती दिली की तुम्ही राधाताईकडे एकदा जायला पाहिजे. त्यामुळे राधाताईंच्या या गोष्टीला किंवा राधाताईंचं जे दुसरं रूप आहे लेकरांचं त्या संदर्भात आपण राधाताईंशी संवाद साधूया. कसं करतात, काय करतात आणि यासाठी नेमकं काय फीस वगैरे काय असते किंवा त्याची काम करण्याची शैली कशी आपण त्यांच्याशी जाऊया. चला तर राधाताई नमस्कार. रामराम. नमस्कार. राईताई, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला एक सांगा, तुम्ही दोन्ही भांड्याची कामं करतात. हो सर. पण दोन्ही भांड्याची कामं करत असताना बच्चूची टाळू माकणे त्या संदर्भात तुम्ही आमच्या दर्शकाला काय सांगा? आम्ही म्हणजे लेकराची मालिश करणं, टाळू माखीनं किंवा महिनाभर ते बाळाचे कपडे धुणं वगैरे, बाळाच्या आईची मालिश करणं आणि बाळाच्या पोटात वगैरे आलं ते सगळं काही गोष्टी समजतात सर मला. असं काही विषय नाहीये का नाही म्हणून. किंवा लेकराची टाळू लागली किंवा ती टाळू उतरता येते. तुम्हाला सांगते असं खूप काही लेकराच्या समज पोटातलं वगैरे आलं ते सुद्धा म्हणजे आपल्याला दुरुस्त करता येतं. अच्छा, मग त्याच्यावर तुमच्याकडे उपाय आहेत, तुम्ही ते काम करता. हो हो सर. तर मला एक सांगा राधाताई, तुम्ही सांगता ते ठीक आहे, परंतु जनरली हे तुम्ही बच्चूला हे करणं, मालिश करणं वगैरे त्याला तुमच्या भाषेत काही वेगळं काय म्हणतात काय त्याला? आपलं छोटं बाळ म्हणायचं. नाही, तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही काय म्हणून तुमचं ते पद? आमचं पद का ते दैन म्हणून आहे. दैन. अच्छा, दैन म्हणजे थोडक्यात ह्या राधाताई उर्फ दैनी, कारण हे काम करणाऱ्याला हे पद असतं. तर ताई, तुम्ही मला एक सांगा या संदर्भामध्ये की हे मालिश करणं असं या संदर्भात तुमची फीस वगैरे कशी असते किंवा ते कसं असतं त्या संदर्भात दर्शकाला काय सांगा? सर तुम्हाला सांगते मी, ते माझी फीस बा किंवा 1 महिन्याची दोघ आईची बाळाची समज महिनाभर 12,000 रुपये फीस आहे माझी. तर कमी जादा होती त्याच्यामध्ये, असं काहीच विषय नाही म्हणून. अच्छा, मला एक सांगा ताई, समजा एखाद्या आईनं सांगितलं किंवा एखाद्या पालकानं सांगितलं तुम्हाला की बाबा आम्हाला नुसते आमच्या बच्चूचीच करायची किंवा बच्चूची एकच वेळेस करायची, तर तुम्ही ते एकच वेळेस करताय का 2 वेळेस? तसं काय नियम काय असं काय 2 वेळेस करायला पाहिजे? नेमकं काय? 2 वेळेस म्हणलं तर बाळाची तब्येत चांगली असते. अच्छा. बाळाची आईची बी तब्येत चांगली असते. मग त्याची फीस सर तुम्हाला सांगते मग 12,000 रुपये आपण मानधन घेतो. मानधन त्याच्यावर घेतो म्हणजे सेवेपोटी ते मानधन घेतो. बरं, एक तर मला सांगा, जर समजा एखाद्या वेळेस तुम्ही जर म्हणले की बच्चूचीच करायची किंवा मग एकच टाइम करायचं, तसं काही असतं का? तसं काही नसतं. तसं म्हणजे त्यांच्या म्हणण्यावर असतं सर. असं काही नाही. ते म्हणले कधी आमची 2 टाइमाची करायची म्हणजे त्यांच्या बोलण्यावर असतं आपल्याला किंवा हो आम्हाला 2 टाइम करायची किंवा 1 टाइम करायची. म्हणजे बाळ बारीक असलं तर एकच टाइम करतात आणि जर तब्येत चांगली असली तर 2 टाइम करून घेतात. असं म्हणजे बाळ सुदृढ असेल तर 2 टाइम करावं. आणि ते टाळू भरून येणं वगैरे तसं काही प्रकार काय असतो? ते टाळू भरण्याचा वगैरे म्हणजे छोटं मोठं म्हणजे असं आपण जास्त लेकरचं डोकं बारीक असलं किंवा मोठं असलं, लंबुळकं असलं तर त्याच्यामुळे ते 2 टाइमाला मालिश करायला लागते ना. तर 2 टाइमाला टाळू भराच लागते. अच्छा, त्याच्यासाठी असतं. बरं, एक मला हे सांगा, तुम्ही ह्या करत असताना टाळू भरण्याला त्या आईला जी असते, बच्चूची आई असते, त्या आईला काही म्हणजे काही पथ्य वगैरे असतं का त्या संदर्भात? काही नेमकं त्या संदर्भात काय सांगा? पथ्य वगैरे काय असतं सर त्याच्यावर? पथ्याचं समज काही इशच नसतो ना त्याच्यामध्ये. म्हणजे आईचं कसं असतं का हो बाबा आता ती म्हणजे बाळ झालेलं असतं तर त्याच्यामुळं तिला समज सहनशक्ती नसते ना उभं राहण्याची त्याच्याची. तर मग कसं अवसन नसतं, कोणाचं वगैरे शिजर असतं किंवा कोणाचं नॉर्मल असतं. तर शिजर नॉर्मल पेक्षा शिजरचं खूप अवघड आहे ना. तर मग शिजर मुळे उठता येतं का? मग त्याच्यामुळे ती बॉडी मसाज करणं गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे त्या आईचा पुनर्जन्म होतो, त्यासाठी समजा ह्या गोष्टी समजा करावं लागत्या. आणि शहरासारख्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात, आज्या नसतात. कारण ह्या गोष्टी आजी जी असती ते करू शकतात. त्यांना माहित आहे, जे ज्येष्ठ माणसं आहे ज्यांना 60-70 वर्ष आहेत म्हणजे असं त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव. परंतु नवीन आता सध्या नवीन पोलीस वगैरे काही नाही करता येत नसतं.
त्याच्यासाठी आता सध्या मी मानधनी बैस तिथं केलं अच्छा 1 महिना. आता सुद्धा बी सुरू चालू आहे तिथं त्यांची तर. अच्छा तर आता त्यांची तर कालच्या 20 तारखेला महिना झाला. अच्छा. आता हे महिना चालू आहे समज जसं त्यांचा. अच्छा तर त्यांना इतकं खूप काम माझं आवडलं म्हणून त्या काय म्हणल्या का राधाताई तुम्ही इतक्या याच्यामध्ये परफेक्ट झालेले आहे तर तुम्ही ही न्यूज देऊ शकताय बाबा. तुम्ही असं मागं हटू नका, या गोष्टीला घाबरू नका. म्हणजे तुमचं हे गोष्ट म्हणजे मोठ्या पदासारखीच आहे ना. तर कोणाला तरी काही कारण नसते, कोणाला बायका भेटत नाही, कोणाला आडून बसते. म्हणजे ते मालिश करणाऱ्या बाया भेटत नाही असं तुम्हाला म्हणायचं. हा तर तुम्ही ही न्यूज देऊ शकताय म्हणे. कसं काही काही गोष्टीचं खूप मजबुरी असतात काही काही बायका. अच्छा त्याच्यामुळे आपण हे डोक्यामध्ये घेतलं सर, दुसरं काहीच नाही. मला एक सांगा ताई, त्याच्यासाठी तुम्ही आमच्या दर्शकाला जर संपर्क करायचा झाला तर त्यासाठी आमची एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही तुमचं नाव सांगावं, तुमचा पूर्णपणे पत्ता सांगावा आणि तुमचा भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक आमच्या दर्शकाला सांगावा, जेणेकरून लोकांशी तुमचा संपर्क झाला पाहिजे. तर सांगा, तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा, पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. माझा का हे हो, तुमचं नाव राधा राजू भालेकर. अच्छा, राहणार सुरंगीनगर. अच्छा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9503 आता अर्धे अक्षर सांगते सर 6793 आणि 95. अच्छा. एकंदरीत राधाबाईंनी राधाबाईला ज्या येतात त्यांनी त्या भाषेत सांगितलेलं आहे. राधाबाई म्हणजे तसं म्हणजे माझं शिक्षण नसल्यामुळे सर राधाबाईचं सांगायचं झालं तर कसं की राधाबाईला मी खूप दिवसापासून ओळखतो, परंतु शिक्षणाचा जरी अभाव असला परंतु जेमतेम शिक्षण आणि पूर्णपणे जीवनच त्यांचं कष्टात गेलेलं आहे आणि हेही काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो, त्या अनुषंगाने ते हे सेवा करतात. राधाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल, संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आम्ही सांगणार, तुम्ही तर तुमच्या घरामध्ये छोटा बच्चू असेल, एखाद्या आईची कमजोर असेल, एखादे सिजर झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही राधाताईकडे राधाताई भालेकर यांच्याकडे यावं आणि नक्कीच त्याचा एकदा अनुभव घ्यायला काय लागतो, काय हरकत नाही, एकदा त्यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार.